नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. 13 डिसेंबरला माझा वाढदिवस आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे मी आमच्या गावी येत असतो. गावी येण्यामागचंही मुख्य कारण असं असतं की वर्षभर कामानिमित्त येतच असतो, परंतु वाढदिवस गाठून येण्याचा प्रयत्न असा की या ठिकाणी माझे आई, वडील, काका यांच्या अस्थी या आमच्या शेतामध्ये पुरलेल्या आहेत आणि तिथं आम्ही झाडं लावलेली आहेत. आम्ही पाण्यात त्यांच्या अस्थी सोडलेल्या नाहीत आणि त्यांची आठवण राहावी हाच उद्देश आम्ही सर्व भावांनी व्यक्त केला आणि कोणी काय म्हणेल याचा विचार केला नाही. कारण आज ते झाडाच्या रूपाने इथं आहेत म्हणून इथं यावं वाटतं. स्वामी समर्थांनी, दत्त अवतारांनी भरपूर दिलं, परंतु आज या आनंदाच्या क्षणी आई वडील नाहीत ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे. सर्व मिळतं पण आईवडील असण्याचा आनंद आणि त्यांनी कौतुक करण्याचा आनंद फार वेगळा असतो. तो कशानेही भरू निघत नाही. परंतु आमच्या बाबतीत विचार करायचा झाला तर निदान इथं झाडाच्या रूपाने आई वडील आहेत. हे आजूबाजूला जी झाडं दिसत आहेत ती सर्व त्यांचीच आहेत असं आम्ही समजतो. इथं आल्यानंतर थोडं बरं वाटतं. ते गुप्त रूपाने आशीर्वाद देतील. परंतु माझे गुरु म्हणाले की जोपर्यंत आपण गावी जातो त्यावेळी मी तुमच्याबरोबर येणार आणि ते जरी नसले त्यांचं कार्यशक्ती तुमच्या पाठीमागं आहे. त्यांच्या आशीर्वादानेच तुमची प्रगती होत आहे आणि तुमच्याकडून परमेश्वर कार्य करून घेत आहे. ते नसते ते हरकत नाही. मी गुरु म्हणून तुम्हाला मी आशीर्वाद देईल आणि हे आशीर्वाद तुम्ही शेवटपर्यंत घ्यावेत म्हणून त्यांनाही मी बरोबर घेऊन आलेलो आहे. आई वडील नाही त्याला खरं काही नाही. ते असणंच फार जमेची बाजू आणि ते जेवढं कौतुक करतात किंवा त्यांची बरोबरी कुणाबरोबरी होऊ शकत नाही. त्यांनी जे आशीर्वाद दिले, त्यांनी जे शिक्षण दिलं, संस्कार दिलं, त्यामुळं आज दत्तभक्तांच्या घरोघरी आमचं नाव आहे. श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या जन्मगावी बोलून मोठं कार्य करून घेतलं आहे, प्रसिद्धीचं कार्य करून घेतलं आहे. सर्व जमेची बाजू आहे. खरोखरच मी या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगाल की तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत. मी कॉमेंट्स वाचतो, मला पत्र येतात, अनेक फोन येतात. हे जरी खरं असलं तर आईवडील ते आईवडीलच. ते गुप्त रूपाने आशीर्वाद देतात, तुम्ही सजीव रूपाने आशीर्वाद देतात आणि त्या आशीर्वादावर मलाही कार्य करू वाटतं. धावपळ होती, अनेक अडचणी येतात, परंतु आशीर्वादासारखा ताकद कुणीही देत नाही. तुमचे आशीर्वाद मिळावेत, ते मिळतीलच. पण गुरु महाराज म्हटले मला 2 शब्द सांगायचे आहेत आणि सगळ्यांतर्फे मला तुम्हाला आशीर्वाद द्यायचे आहेत. तर मी गुरु महाराजांना विनंती करतो, तुम्हाला जे आशीर्वाद द्यायचे आहेत ते सर्वांच्या वतीने तुम्ही द्या, त्याचा मी स्वीकार करतो. आणि तुम्ही जे यापूर्वी सांगितलं आहे ते आत्तापर्यंत मी आत्मसात आणलेलं आहे आणि इथून पुढेही आणण्याचा प्रयत्न करीन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्ते दत्त भक्त हो, स्वामी भक्त हो, श्रीपाद श्री वल्लभ भक्त हो, दत्त भक्त हो. आपल्या सर्वांना या ठिकाणी विशेष करून हा व्हिडिओ आम्ही तयार करतो अशासाठी की शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 श्री सतीश सीताराम कुलकर्णी, संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन त्रैमासिक यांचा वाढदिवस आहे. शनिवार दिनांक 13 डिसेंबर. यापूर्वी असेच तिथीप्रमाणे वाराप्रमाणे त्यांचे वाढदिवस येत गेले. त्यावेळेला आम्ही ते साजरे करत गेलो आणि त्यांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी ज्या सर्व घडत आहेत या एक प्रकारे दैवी चमत्कार म्हणला तर ते काही आगळं वेगळं होणार नाही. कारण त्यांचं वय बघा तुम्ही, त्यांचं कार्य बघा तुम्ही आणि त्यांच्या कार्याने, त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याईने त्यांनी आजपर्यंत जे जे काही कार्य केलं ते सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये शक्य नाही, त्याच्या हातून होणं शक्य नाही. एवढंच हे कार्य त्यांच्या हातून आज गेली कित्येक वर्ष होत आहे. अक्कलकोट स्वामी दर्शनच्या माध्यमातून, स्वामी समर्थ भवन पिठापूरच्या माध्यमातून, आता या ठिकाणी गोगावमध्ये ते परत आईवडिलांच्या स्मरणार्थ हे जे या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी स्वामी समर्थ मंदिर 84 साली बांधलं होतं त्याचं आता मॉडिफिकेशन करायला घेतलेलं आहे. या ठिकाणी लाखो भाविक नंतर येतील.
याचं कारण असं आहे की त्यांच्या आईवडिलांची पुण्य आहे इतकी थोर की त्यांच्या ठिकाणी सतीश गिरींनी हे सर्व कार्य सुरू केलं. त्यांना 2 बंधू देखील आहेत, तेही तेवढेच कृपेस पात्र आहेत. त्या पद्धतीनं सतीश गिरींच्या बाबतीत सांगायचं झालं तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं संतांचं वचन आहे. ज्यांचे आई वडील जन्मांतरित पुण्य चांगलं, त्यांच्या पोटी चांगली संतान निर्माण होते. आणि ती नुसतीच संतान निर्माण होत नाही तर ती काय कार्य करू शकते हे आपणाला जर सर्व बघायचं असेल तर जिथं जागतं उदाहरण म्हणजे सतीशजी कुलकर्णी हे आपल्यासमोर आहेत. कधीही असं आहे, लोक कौतुक करायचं झालं तरी कुठंतरी हे करतात, तोंडावर करत नाही. पण मी एक अशी व्यक्ती आहे की आज गेले 25 ते 30 वर्ष त्यांच्या सानिध्यात आहे. त्यांच्या आईवडिलांच्या सानिध्यात होतो. त्यांच्या घराण्यामध्ये जी सात्विकता आहे आणि त्या सात्विकतेमुळं स्वामींची कृपा झाली. दत्तगुरू महाराज गाणगापूर नरसिंह सरस्वतींची कृपा झाली, श्रीपादांची कृपा झाली. ह्यापेक्षा आणखीन काय फळ त्यांना पाहिजे किंवा त्यांना काय अनुभव देवाचा पाहिजे. लोक विचारतात की तुम्हाला काय अनुभव आले. मला आश्चर्य वाटतं की एक सर्वसामान्य छोट्या कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती हे एवढं काही करू शकते की सर्व परमेश्वराची कृपा त्याच्यावर होते. हा सगळ्यात मोठा चमत्कार आणि हीच अगाध लीला भगवंताची आहे. ह्याच्यापेक्षा मी वेगळं काही सांगू शकणार नाही. आता त्यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर ते हे सर्व मोठी मोठी कार्य ते करतच असतात. याही व्यतिरिक्त जे गरजू आहेत की ज्या गरजूंना काही आवश्यकता आहे, आर्थिक परिस्थिती नाही, त्यांच्यासाठी देखील तुरंत धावणारे, कोण गोरगरीब, कोण दवाखान्यामध्ये आहे, कोणी व्याधी पीडित, त्यांची फक्त त्यांच्या कानावर बातमी जाताच ताबडतोब त्यांच्यासाठी धावणारे असं हे व्यक्तिमत्व. ह्याच्यात काही खोटं नाही. मी देखील त्याच्यामध्ये एक छोटा सेवेकरी गाणगापूरचा आज 45 वर्षाची सेवा करतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 30 वर्ष मी जी सेवा करतो ही त्यांच्याच मदतीनं करतो हे मी आवर्जून सांगतो. आणि आजच्या या शुभदिनी सर्व स्वामी भक्त हे त्यांना आशीर्वाद देतातच. दत्तगुरू नंतर श्रीपाद श्रीवल्लभ हे आशीर्वाद देतातच. तसेच सर्व भक्तांकडून त्यांना मी देखील व्यक्तिशः या ठिकाणून गोगावमध्ये त्यांना आशीर्वाद देतो की आत्तापर्यंत तुमच्या हातातून जे काही शुभ कार्य घडली ती न भूतो न भविष्यती आहे. अशाच पद्धतीनं गुरुकृपा आपणावर होऊन आपणा हातून मोठमोठी कार्य होत राहतील आणि त्याचा लाखो भाविकांना निश्चितपणे फायदा होईल आणि त्यांच्यावर सर्व देवांची कृपा राहील, यात कुठलीही शंका नाही. पुनश्च एकदा त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभचिंतितो, शुभचिंतन करतो आणि दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री